अगं ऐक, मी बरा आहे हा. माझी काळजी करू नकोस. आता तू स्वतःची काळजी घ्यायला हवीस हा. मग आपण कशाला घाबरायचं? आणि मला काय होणार आहे? कोणी काही करत नाही आणि मी इथे एकटा आहे का? हो हो होय बर, ठेवतो पण हा. हा चला. चला बरं झालं निलिमाशी एकदाचं बोलणं झालं, नाही तर फोन आला नाही म्हटल्यावर ना ती काळजी करत बसली असती. झोपली देखील नसती आणि जेवली देखील नसती. नशीब लागतं अशी बायको मिळायला. हो हो. आणि असा नवरा मिळायलाही. बरं धन्यवाद. आता हे कशाला? फोनसाठी. माधव, हा फोन सुद्धा तू मला दिलायस आणि आपल्या माणसानेच आपल्या माणसाला मदत करायची असते की नाही? आणि तू किती केलंयस माझ्यासाठी. मी काय म्हणते, हवं तर तू हा फोन घेऊन जा. नाही नको, गरज लागली तर मीच येईन इथे. तू परत येशील? गरज लागली तरच येईन. बरं येतो मी आता. बरं. तुलाही माझ्याशी बोलायचं नाहीये का? मला वाटलं तर निदान तू तरी मला समजून घेशील. हे बघ माधव, मी तुझ्यासाठी कोथिंबीर वड्या केल्यात. आता तू स्वतःची काळजी घ्यायला हवीस. आपण कशाला घाबरायचं? आणि मला काय होणार आहे? कोणी काही करत नाही आणि मी इथे एकटा आहे का? आहे घे आहे. सकाळपासून काही खाल्लं देखील नाहीस ना? कोणाशी काही बोलतही नाहीस. स्वतःला ह्या खोलीत कोंडून घेतलंस. कोणासाठी? माझ्यासाठी? अगं मग या तुझ्या माधवाला जरा समजून तरी घ्यायचंस ना. हो, हक्काने विचारायचंस. मी मान्य करतो, मी पाटणकर बाईंकडे गेलो होतो, पण का, कशाला हे तू विचारायचंस मला हक्काने. आई म्हणून माझं सगळं केलंस, तसंच मला जाबही विचारायचा. पण असं बोलणंच जर टाकलंस तर गैरसमज दूर होणार तरी कसं सांग. आहे तुला दुखवायचा हेतू नव्हता गे. मी निव्वळ माणुसकी पोटी मदत करायला गेलो. ते एकली बाई बिचारी ती, आणि कोणाच्याही मदतीला धावून जायचं हे तुझेच संस्कार ना. मी तरी ते कसे विसरणार सांग. हो की नाही गे? हो ना? हो हो हे आहे. अगे बघ तरी माझ्याकडे. आहे
हे बघ, तू जर काही खाल्लं नाहीस ना तर मीही उपाशी राहीन. जोवर तू खात नाही ना तोवर मी काही खाणार नाही. हा. धर. हो हो. काय रे, सापडलो काय मोबाईल? नाही रे, तू कुठे बघितलास का? दिसलो असतो तर काय दडवून ठेवलं असते? तसं काहीच मला म्हणायचं नव्हतं. विचारलं तर तसंच ना. माका सापडलो तरी माका काय करूचा? मी काय वापरते? आम्ही काय मुंबईचे असं. अरे तू एवढं का मनाला लावून घेतोयस? मला तुला वाटतंय ना तसं काहीच म्हणायचं नव्हतं खरंच. तू काय गेलो होतंस थैसर बघायचो ना मोबाईल. थैसर सापडलो असतो म्हणजे त्याच्याकडे बघायचो ना. नाहीये. हे खुळ्या, काय चाललेला? पाण्यावर काय करतस? दत्त भाऊ अडकला अडकला. मेल्या नाही लागला, तैसरच पडला. मासू मासू सापडलो. मासू सापडलो. मासू मासू गावलो. नशीब दार लावून घेतला हा. तोंड दिसला असता ना तर दिवस वाईट गेलो असतो. त्याचं तोंड घेऊन जायत पण नाही. केडवाक बोर्डिंगात टाकला ना हा, म्हणजे ऐसा नाटका करूक मोकळी झाली ना. केडवाचा तरी काय होणार हा काय माहिती. काय होचा तर हो दे, माका काय करूचा. तिचं नाव घेऊन दिवस कशा खराब करायचो. दत्त भाऊ माधव भाऊ. पांडू काय रे, काढना किती काढलंस? ताईला. असा कसा काढल्याशिवाय कसा एक काढणार? ताण आहे पाण्यात तिला या. दत्त भाऊ माधव भाऊ येवा. कायला काय रे खुळ्या,
काय झाला? दत्त भाऊ मासू गावलो. अरे मग मासू कधी बघितलं नाहीस काय? नाही यो मासू नाही बघितलेलो. ए साहेबा काय हा कसला माझा बघू. यो पांडू हैसर ये बघूया काय ता. यो बघा. खया अरे यो मासो खया या भाऊजींचा खेळ ना. हा मोबाईल. अरे हे मासू. अरे अरे हे तुला कुठे सापडला? सर 22 सापडलो. माझा मोबाईल. मोबाईल नाही मासू पेवत होतो. अरे सगळ्या गावभर शोधित होतस ना मग आता 22 कसं गेलो तो? कुणीतरी टाकल्याशिवाय कसा जाईल? माझ्याकडे काय बघतस? मग छाया माका तुझा मोबाईल नको हा मुटकच मारीन एक. पांडू 22 डुबुक. हा काय रे पांडू? नाही हा? मी नाही दत्त भाऊ. मला सांग. मी नाही टाकलंय. मी नाही टाकलंय. हॅलो हा निलिमा बोल. बरं देते हा. माधव ए माधव अरे माधव मी तुला हाक मारतीये. माधव नावाचा दुसरा कोण हा आहे सर? हा अरे फोन आलाय. अरे निलिमाचा फोन आहे घे. हा? ते माझा फोन हरवलेला ना काल म्हणून ते त्या फोनवरून फोन केला होता नंबर. घे. हा बोल. हॅलो बोल ना. बोलतच नाहीये उलटा धरलाय. हा हॅलो व्यवस्थित नाहीये म्हणजे व्यवस्थित आहे. हे बघ मी तुला नंतर फोन करू का? अरे नंतर केव्हा करणार तू फोन? तुझ्याकडे कुठे फोन? हा अरे हो नाही फोन नाहीये ना माझ्याकडे. हा हा काही काम होतं का तुझं? नाही हा मग मी तुला नंतर फोन करतो ना. नाही नाही अगं सगळं व्यवस्थित आहे. हो 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 काही झालेलं नाही आहे. हो सगळे इथे समोरच. हा नाही बघू करतो. हा हा ठीक आहे. ती काळजी करत होती. थँक्यू व्हेरी मच. अरे थँक्यू कशाला? पुन्हा आला तर देईन मी तुला. हा मग ये तू. हो हो बरा चालला. आपण काय बोलत नाही ना तर हिचा फावला. माधव भाऊजींचा पण फावला हा. पण मी गप बसणार नाही हा. उठल्या बसल्या बोलणार आहे मी. चला चला म्हणताय तर. सरिता ऐक ना. सरिता सरिता गो बाहेर ये. सरिता गप बसा. कारण शोधत असतस काय घरात घुसूक? हा अगो तुका काय कारण गावला नाही तर फोनचं कारण काढून आमच्या घरात घुसूक बघतस. तुका काय वाटला गो आमका काय कळणार नाही? घरातली माणसं फोडूक बघतस. फोड कशी माणसं फोडतस ना ताच बघतोय. अगो मी खंबीर असतोय. अगो तुका पुरून उरीन मी. आणि तुझ्यासारख्या बायकांका ना चांगला ओळखून असाय मी. आधी गोड गोड बोलून भूल पाडतास काय? हा जाळ्यात ओढतास. या भोळ्या पुरुषांका कळत नाही. पण मी ना तुझ्यासारख्या बायकांका चांगला ओळखून असय. अख्खो जन्म जायत पण तुझ्यासारख्या बायकांका ना ओळखू केवचा नाही या पुरुषांका. हे बघ सरिता मी तुमच्याशी बोलायला आले होते का? नाही ना. माधवच्या बायकोचा फोन होता. तो फोन द्यायला मी आले होते. आणि तसंही
भाऊ कुणाचा आहे? दत्ता तुझा. दीर कोणाचा आहे? तुझा. तुम्ही त्याला सांगा ना, मला का सांगताय? माझ्या पाहुण्यांसाठी माझं दार उघडच आहे. हो, तुम्ही गप की त्या बोला ना काहीतरी. सरिता, दत्ता, सरिताची काळजी घे. एवढी चिडचिड करणं बरं नाही. आणि हो दत्ता, विडा खाणारस का? खाऊचा तुमका इडो खाणारास? चला चला म्हणताय ना. जास्त बायकांच्या राजाक लागून काय होता नाही. पाता यंत्री बाई असाही भूल पडतस काय? बघून घे तुका. ऐकून घेतो म्हणून काय बोलशील? निल्या, ए निल्या, अरे कान फुटले काय रे? ए 3-4 बाटल्या आणून ठेव. तुका ऐकायक येत नाही? कानात आरडून सांगू. अण्णा ते पैसे उधारी मागितले नसते. उधारी बाकी असा. घरात जरा पैसे. दहा बाटल्यांचे असत. परत तोंड उघडायचा नाही. आणि 3 बाटली आणून ठेव. आणते. नील्या, ए नील्या, आहेस ना रे? वय इले. कसा आहेस नील्या? मी बरा असे. तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे. आत कोणी आहे का? वय अण्णा नाही कसत. बरं, माझं काम केलंस? वय तर हिला ह्या घेऊन. पाटणकर बाई हे घ्या. चांगली आहे ना? वय तर गोव्यासून मागवले. पैसे घे. अहो इतकी कसली घाई? नंतर दिला असता तर चालला असता. असं कसं? आम्हाला जसं पोट तसं तुलाही पोट, हो की नाही? आणि मला उधारी ठेवायला अजिबात आवडत नाही. पुढच्या वेळी लागेल हा, तेव्हा हीच घेऊन ये. वय दे. येते हा. वय. काय दिलंस रे? बाईन काही इंग्लिश लागतं ना. माका सांगितलेलं म्हणून व्यवस्था करून दिले. पाटणकर बाईनू. हो पाटणकर बाईनू. हो ह्या काय काय? हे बाटली. हे काय आहे हे तुला सांगायला हवं का? नाही ता कळता माका. पण ही तुमच्याकडे कोणाची असा? हा, आता माझ्या घरात आहे म्हणजे मीच आणली असेल ना. तुम्ही? आपण कशासाठी? हा, पाटणकर बाई हो काय करतास काय?
आता ही आग अशीच धगधगत राहणार आणि हा वाडा याच आगीत भस्म भस्म भस्म